अरे अवघडच काम आहे हे. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत अर्नाळा आणि अर्नाळा बीच वरून जाणार आहोत एका प्रसिद्ध अशा देवस्थानच्या ठिकाणी. चला, ते देवस्थान कोणतं आहे हे मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला सांगेन. चला, एसटी आली, एसटी पकडूया. काही होऊ शकतं. चला, एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास. आणि आता आपण आपल्या लाल परीने अर्नाळा बीच वर निघालो आहोत आणि तुम्ही कुठल्या देवस्थानला जाणार आहे हे मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला सांगणार. चला, मजा करा. आगाशी ते अर्नाळा 22 रुपये. मित्रांनो, देवांची सिरीज चालू आहे आणि या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे यात्रा, जत्रा, मंदिरे हे सगळं काही कव्हर करत आहोत. आणि आज असाच एक नवीन ब्लॉग शूट करण्यासाठी आज आपण आलो आहोत विरार येथील अर्नाळा बीचवर. आता अर्नाळा बीचवर तुम्ही म्हणाल, कुठे आले देव, कुठे आली जत्रा? आता अर्नाळा बीचवरून आपण जाणार आहोत बोटीने, कारण तिकडे आहे कालिका माता मंदिर. मी पाहिलं नाही, पहिल्यांदाच निघालोय. आता कसं मंदिर आहे, कुठे आहे, काय आहे, हे सगळं आपल्याला ब्लॉगमधून पाहायला भेटणार आहे. चला, त्या बोटीमधून प्रवास करूया आणि कालिका मातेचं दर्शन घेऊया आणि अर्नाळा बीच बघूया. मित्रांनो, इथपर्यंत आम्ही आलो कसं, तर दादरहून ट्रेन पकडली, ट्रेनने विरारला आलो आणि वीर बस पकडून डायरेक्ट हे अर्नाळा बीचवरती तुम्हाला आणून सोडते. आणि ह्याचं तिकीट काहीतरी मला वाटतं विरारवरून अर्नाळ्यापर्यंत 20 रुपये तिकीट आहे. आणि इथे आल्यानंतर इथून तुम्हाला हा बोटीने प्रवास करायचा आहे. आणि बोटीचे किती तिकीट आहे हे आतापर्यंत काय आम्ही बघितलेलं नाहीये. आता आपण बोटीत बसू तेव्हा किती तिकीट आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेन. चला, कालिका मातेचं दर्शन घेऊया. हे एक पुरातन काळातलं मंदिर आहे आणि अर्नाळा किल्ला तर तुम्ही ऐकवत असाल. हा खूप प्राचीन आणि पूर्वीपासून असलेला हा किल्ला आहे. त्याचं माहिती आपल्याला इकडे मिळूनच जाईल. चला, दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण कालिका देवीच्या प्रवास करतो आणि हा आपला बोटीला पहिलाच प्रवास आहे. मला वाटतं आपल्याला मंडळाला वगैरे गेलो हा कर्नाळ्यामधला हा पहिला प्रवास. चला, बोटीला जाऊया आणि मंदिराचं दर्शन घेऊया. अरे अवघडच काम आहे हे. बापरे, खूप पाणी, खूप पाणी. सतन आता आपण हा बोटीचा मस्त असा प्रवास करून आता आपण ह्या अर्नाळा बीचवरच्या कालिका माता मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि हा बोटीतला प्रवास एकंदर खूप सुंदर असा प्रवास होता. समुद्राच्या पूर्ण मधोमध आपली बोट होती, तेव्हा थोडंसं जरा भीती वाटली, पण प्रवास एकदम सुखरूप झाला. आणि ह्याचं इथपर्यंतचं रिटर्न तिकीट आहे, म्हणजे यायचं आणि जायचं फक्त प्रति माणसी 20 रुपये, म्हणजे एका माणसाचे 20 रुपये घेतात. त्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि जाऊ शकता. चला, आता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. अवघड काम आहे. चलो.
चलो आपण मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलो. चप्पल पूर्ण ओली झाली आणि आपण हा कोळीवाड्यातून जातोय आणि आजूबाजूला बघायला ह्या मच्छी ज्या पकडण्याच्या जाळ्या आहेत त्या आपल्याला इकडे दिसत आहेत. कोळीवाडा आहे हा पूर्ण आणि इथून आपण आतमध्ये निघालो आहोत. आपण बोटीचा प्रवास करून आलो आणि बोटीचा प्रवास करून 10 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला ह्या कोळीवाड्याच्या मधून रस्ता आहे. तो रस्ता क्रॉस करून तुम्हाला ह्या मंदिरापर्यंत यायचं आहे. चला चप्पल काढूया आणि मंदिरात जाऊया. वाव, मंदिराचा परिसर तर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. चला लांबूनच मंदिराचा कळस खूप छान दिसतोय. वरती भगवा झेंडा आपला फडकत आहे. मित्रांनो, मंदिराचा परिसर अतिशय फार सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे. इकडची स्वच्छता तुम्हाला अतिशय सुंदर अशी स्वच्छता आहे आणि मंदिराच्या परिसरातच तुम्हाला एक छानशी अशी बोट दिसेल. त्या बोटीवरती आपलं तुळस लावलेली आहे. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया. मंदिराच्या एका साईडला तुम्ही बघाल ना इकडे 2025चं नवरात्र उत्सवाचं तुम्हाला पूर्ण कॅलेंडर दिसत आहे. त्यामध्ये आहे बघा अभिषेक आहे, आरती आहे, हे सगळं इकडे तुम्हाला ह्या मंदिरात होताना पाहायला मिळेल. चला आता आपण ना मेन मंदिरात प्रवेश करूया. वाव, अतिशय सुंदर दिसून येते. मंदिरात आल्यानंतर मंदिरातील देवींची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुरेख होती. मूर्तीवरील लक्ष हटत नव्हतं. मित्रांनो, हे कालिका माता मंदिर हे समुद्राच्या मधोमध आहे. या मंदिराच्या आजूबाजूला चारी बाजूला तुम्हाला समुद्र असलेला पाहायला मिळेल आणि ह्या समुद्राचं पाणी जेव्हा वाढतं तेव्हा हे मंदिर पाण्याच्या वरती असलेलं आपल्याला दिसून येतं. मंदिर हे समुद्रात असल्याने इकडचा वारा हा खारा वारा आहे. मंदिराच्या चारी बाजूला म्हणजेच मंदिराच्या समोर तुम्हाला ध्वज फडकताना दिसतील. मंदिरावरती आतमध्ये जाताच मंदिरातला गाभारा अतिशय सुरेख सुंदर असा गाभारा आहे. त्यामध्ये प्रवेश करताच तुमचा थकवा आणि आलेले इथपर्यंत येण्यासाठी घेतलेले कष्ट कुठे निघून गेले हेच कळत नाही. मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही थोडंसं विश्रांतीसाठी मंदिरासमोर असलेल्या बेंचेसवर बसून विश्रांती घेऊ शकता आणि इथून तुम्हाला समुद्राचा व्ह्यू हा खूप सुंदररित्या पाहता येऊ शकतो. पण इथे आल्यानंतर थकवा हा नाहीसा होतो, कारण समुद्राच्या मधोमध असलेलं हे मंदिर अतिशय सुरेख आणि सुंदर असं मंदिर आहे. समुद्राच्या मध्यभागी वसलेले पवित्र असं एक शक्तिस्थान म्हणजेच कालिका माता मंदिर. आता अर्नाळा किल्ला हा अरबी समुद्रात उभा असलेला एक मजबूती समुद्री किल्ला आहे. मराठा साम्राज्यांच्या काळात या किल्ल्याचं महत्त्व खूप मोठे होते. आजही या किल्ल्यावर पाऊल ठेवताच इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतं. कालिका माता मंदिर हे अर्नाळा किल्ल्याची मुख्य देवी म्हणून कालिका मातेची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की युद्धावर जाण्यापूर्वी मराठा सैनिक देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असत. मातेचे स्थान आजही श्रद्धेने भरलेले आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. आता कालिका समुद्राच्या मधोमध असलेल्या कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच पाठीमागे असलेल्या अर्नाळा फोर्ट जो ऐतिहासिक आहे त्या फोर्ट म्हणजे अर्नाळा किल्ला तो आपण आता पाहूया. चला अर्नाळा किल्ला पाहायला आपण जातोय. चला. वाव, बघ तिचं बांधकाम इतकं मजबूत आणि छान आहे ना, त्याची आपण तुलना कुठल्याच बांधकामाची करू शकत नाही. हाच बघा ना, हा जो आतमधला घुमट आहे, डोक्यावरली टोपी काय आहे
डोकं मागे पडेल की काय असं वाटतं. वाव, आवाज पण छान घुमतोय. इको. चला. चल. सो मित्रांनो, आता आपण अर्नाळा फोर्ट बघतोय, म्हणजेच अर्थात अर्नाळा किल्ला बघतोय आणि किल्ल्यावरून आपण जात असताना खूप सारं लांबसा असा किल्ला पसरलेला आहे हा. आणि आता पुढे जातो आपण. मित्रांनो, अर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील विरार पश्चिम जवळ एक अरबी समुद्रात असलेला एक ऐतिहासिक समुद्र किल्ला आहे. हा किल्ला वसई किल्ल्यापासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असून स्थानिक लोक याला जंजिरे अर्नाळा असे म्हणतात. हा किल्ला 1530च्या सुमारास पोर्तुगीजांनी बांधला. पुढे इसवी सन 1737 मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांनी हा किल्ला जिंकून मराठ्यांच्या ताब्यात घेतला. समुद्रातील सुरक्षितता आणि वसई परिसराच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे. किल्ल्याच्या आतमध्ये महादेव मंदिर, भवानी मंदिर, गोड्या पाण्याची विहीर, बुरुज आणि तटबंदी आजही पाहायला मिळते. आज अर्नाळा किल्ला हे पर्यटन इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. चला तर या आकर्षणाच्या ठिकाणी आणि इतिहासप्रेमींसाठी असलेल्या आकर्षणाच्या ठिकाणी नक्कीच भेट देऊया. अर्ध्यावरती आलो आणि खूप असा मोठा विस्तीर्ण असा किल्ला आहे हा. पण आता किल्ल्याच्या एकदम मध्यभागी आहोत. चला पुढे जाऊया, अजून बरंच अंतर चालायचं आहे. तर मित्रांनो, हा जो समुद्राच्या मधोमध असणारा हा अर्नाळा फोर्ट अर्थात अर्नाळा किल्ला आहे, जो कालिका माता मंदिराच्या एकदम पाठीमागच्या साईडला आहे. मंदिरापासून हा अर्नाळा किल्ला अवघ्या 10 मिनिटावरती आहे. आणि किल्ला अतिशय मोठा आहे. तुम्ही बघाल किल्ल्याची तटबंदी वगैरे खूप लांबपर्यंत आहे. चला. चल बाबा. सो मित्रांनो, आपण सकाळी आलो, दादरला ट्रेन पकडली, विरारला आलो, विरारपासून अर्नाळा एस टी पकडली आणि अर्नाळ्यात आलो. अर्नाळ्यात आल्यानंतर कालिका देवी मातेचं दर्शन घेतलं, पाठीमागे असलेला फोर्ट किल्ला पाहिला आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायलाच भेटतील. हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि हो, आपल्या यात्रेंची जी सिरीज आहे ती मात्र नक्की पाहायला विसरू नका. पुन्हा असे नवनवीन ब्लॉग तुम्हाला ह्यावरती मिळणारच आहेत. चला, टाटा, बाय बाय, टेक केअर.